तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने तुम्ही बघू शकता सरळगाव वडवलीचे जे शेतकरी तुम्ही बघू शकता 500 ते 1000 जणांच्या संख्येमध्ये इथे आलेले आहेत आणि त्यांची फक्त मागणी एवढीच आहे की सरळगाव एमआयडीसी बाधित वडवली शेतकऱ्यांना विश्वासात न घेता एकतर्फी जमिनीची जी मोजणी आली त्याच्याबद्दल हा तीव्र निषेध आहे. इथं महिला मंडळ पण असेल, महिला कोणी असतील त्यांना बोलायचं असेल तर मी बोलू शकतो. हॅलो, नमस्कार. मी भाग्यश्री देशमुख, वडोलीतली रहिवाशी. मला सांगा, एकतर्फी जमिनीची मोजणी करायला घेतली. आमच्या पोरा लेकरांचं आयुष्य भवितव्य त्याच्यावर आहे आणि तुम्ही एकतर्फी जमीन करून आमच्या पोरांनी काय खायचं नंतर? का यांच्या गुलाम्या करायच्या का? इंग्रजांच्या सारख्या यांच्या गुलाम्या करायच्या? आम्हाला आमची जमीन द्यायची नाही, तुम्ही कितीही काही करा, पण आम्ही याच्यावर ना तात्पर्य आम्हाला बिलकुल आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत. आमच्या पोराबालांचं सगळं आयुष्य भवितव्य त्याच्यावर आहे. तुम्ही किती दिवस ते पैसे पुरणार आहे? आम्हाला जमिनीचा पैसा पुरतो का? गाणा निघलाय त्याच्यावर तुम्ही बोला. मग तो जमिनीचा पैसा पुरत नाही ना, नंतर आम्ही काय खायचं? यांच्याकडे भीक मागायची का? अजिबात आमच्या जमिनी द्यायच्या नाही. एकतर्फी जमीन निषेध आम्हाला करायचाच नाहीये. आम्ही याच्यावर आमचं बचत गटातच आम्ही एवढ्या महिला आहेत, 150 बचत गट माझ्या गावात आहेत आणि मी त्या गटाचे अध्यक्ष आहे. मला याच्यावर माझा नाव मंजुरी. आम्ही एवढ्या बायका तिथे येऊन आम्ही आमचा मोर्चा आम्ही घेऊन येणार, आम्ही धिंगाणा करणार. आम्हाला अजिबात आमच्या जमिनी द्यायच्या नाही. कोणी घ्यायच्या नाही आमच्या जमिनी. काय घ्यायच्या हिसकावून? का आम्ही काय इंग्रजांच्या राज्यामध्ये आहेत का? सोडणार नाही, आम्ही देणार नाही आमच्या जमिनी. तुम्ही काहीही करा, कितीही करा, किती बोंबला, देणार नाही. बघू शकता ताईंचा आक्रोश बघूनच असं वाईट वाटतं की यार ही वेळ आलेली आहे आपल्या शेतकऱ्यांवर. दादा अजून कोण बोलणार?